नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रियाचा जो हट्ट असतो तो म्हणजे या घरच्या मोठ्या सुनेने माझा गृहप्रवेश केला पाहिजे, तो हट्ट जेव्हा प्रियाने केलेला असतो तेव्हा सायली तिला एक सणसणीत असं उत्तर देत आहे आणि तिलाच तोंडावर काढत आहे। त्याचबरोबर प्रियाच्या गळ्यात जे लॉकेट आहे त्या लॉकेटमुळं मधुभाऊ आपल्याला लगेचच ओळखणार ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली आहे आणि प्रिया मात्र घाबरलेली आहे। त्याचबरोबर विलास मर्डर केसपर्यंत त्या मेन सूत्रधार जो आहे, मेन खुनी जो आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी सायली अर्जुन जे प्लॅनिंग करत आहेत त्यानुसार आता लवकरच त्यांच्यापर्यंत खरा सूत्रधार लागणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सायली आता प्रतिमात्याला बोलत असते, प्रतिमात्या तुम्ही तरी सांगायचं होतं, तुम्ही तरी का लपवलं, असं सायलीचा जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचं उत्तर सायली प्रतिमात्याला विचारत असते। कारण प्रतिमात्याने सांगायला हवं होतं असं सायलीला वाटत असतं, म्हणूनच सायलीने विचारलेलं असतं। तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमात्या, मी तुम्हाला कॉल केला होता। प्रतिमालाही आठवत असतं की सायलीने तिला कॉल केलेला होता, सायली तिला विचारत होती। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रतिमा तिला बोलायला जाणार असते, तेवढ्यात प्रिया थांबवते आणि प्रिया म्हणू लागते की आई, तू कोणालाही एक्सप्लेनेशन द्यायची अजिबात गरज नाही, कारण तू कोणाला एक्सप्लेनेशन द्यायला काहीच गरज नाही आणि त्याच्यासाठी कोणाच्याही पुढं बोलायची काही गरज नाही, असं तिचं म्हणणं असतं। त्याच वेळेस इकडे प्रतिमाला आठवतं, सायलीला ती प्रियाला म्हणते की तन्वी थांब, तू मला बोलू दे, मला बोलायचं आहे, मला बोलू दे आणि मला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, हे सगळं इकडे प्रतिमाला ती बोलत असते। आणि मग प्रतिमा सांगू लागते की मला तुम्हाला सांगायचं होतं, पण मला पूर्णाईंनी हात जोडून विनंती केलेली होती, यांना दोघांना यातलं काहीही कळता कामा नये असं सांगितलं जातं। तेव्हा इकडे लगेचच पूर्णाजी बोलायला सुरुवात करते, कसं आहे माहिती आहे का, मी सांगितलेलं होतं, तुम्हाला न सांगण्याचा जो निर्णय होता तो माझा निर्णय होता, मी सांगितलेलं होतं, त्यामुळं त्या दोघांनी तुम्हाला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही, त्यामुळं प्रतिमाला काही बोलायची गरज नाही, हे सगळं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की नक्की काय करायचं आहे, हे एवढं मोठं संकट घरावरती आलेलं आहे, या संकटाशी कसा सामना करायचा आहे हा प्रश्न मात्र इकडे सायलीला पडलेला असतो। सायली विचार करत असते। त्यासोबतच इकडे प्रतिमा म्हणत असते की कसं आहे, अश्विनसारख्या मुलाला मी जावई म्हणून कसं नाकारू, माझ्या तन्वीचं आयुष्य जर सुखाचं होणार असेल तर मला हा निर्णय घेणं योग्य होतं आणि त्यामुळंच मी हा निर्णय घेतलेला आहे, असं प्रतिमा सांगत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली या दोघांनाही राग आलेला असतो, परंतु कल्पना मात्र आता मध्येच बोलायला सुरुवात करते। कल्पना बोलते, ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, माझी सून आहे ना, खूप वेळ झालं बाहेर अशी ताटकळत उभी आहे, मला तिला गृहप्रवेश करून घरात घ्यायचं आहे, असं ती सांगत असते। आणि त्यासोबतच सायली आणि अर्जुन तिथे उभे असतात आणि मग ते दोघंही निघून जातात आणि मग बाकीचे आता तयारीसाठी। तेव्हा विमल तिथं असते। विमल म्हणते की हो, तयार केलेलं आहे, पूर्णाईंनी मला सांगितलं होतं त्याप्रमाणे कलश आणि मी तबक तयार करून ठेवलेला आहे, पण मला नव्हतं माहिती सायलीताई कशासाठी सांगितलं होतं, असं विमलच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। विमललाही वाईट वाटत असतं की आपल्याकडून ही गोष्ट सायलीताईंना सांगायची राहून गेलेली आहे, म्हणून विमल पण नाराज झालेली असते, तिलाही ह्या गोष्टींचा खूपच त्रास होत असतो। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कल्पनाचं वागणं मात्र पूर्णपणे चुकत असतं। कल्पनाचं वागणं जे असतं त्यामुळं खरं तर सायलीला त्याचबरोबर अर्जुनलाही त्रास होत असतो। कल्पना जे बोलत असते ते खूपच भयानक असं असतं। कल्पना म्हणत असते की माझ्या सुनेवरून मला भाकर तुकडा ओवाळून टाकायचा आहे आणि मला ते टाकणं गरजेचं आहे, त्याशिवाय मी काहीही करू शकत नाही आणि आत्ताच्या आत्ता मला माझ्या लेकाला आणि सुनेला घरात घ्यायचं आहे, असं तिचं म्हणणं असतं। सायली आणि अर्जुन रागाने आत निघून जातात आणि मग आता प्रिया त्याचबरोबर अश्विन दारात उभे असतात आणि मग जी तयारी विमलला करायला सांगितलेली होती त्या पद्धतीनं सगळी तयारी केलेली असते आणि मग इथे गृहप्रवेशाची सुरुवात झालेली असते। अश्विन आणि तन्वी दोघंही खुश असतात, कारण प्रियाला माहिती आहे की तिनं या घरात का आलेली आहे। एकतर तिचा सगळ्यात चांगला उद्देश हा आहे, तो म्हणजे विलास मर्डर केसपासून लांब राहायचं। एकदा का आपल्या नावापुढं सुभेदारांचं नाव लावलं की मग मात्र आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकेल असा तिचा गोड गैरसमज आहे।
इकडे मधुभाऊ बाहेर येतात आणि मधुभाऊ सायलीला विचारू लागतात की सायली, हे काय आहे, तू ह्या लग्नाबद्दल मला का सांगितलं नाही? तेव्हा सायली म्हणत असते की मला आत्ताच कळलेलं आहे या लग्नाबद्दल, त्यामुळं मी तुम्हाला काहीच सांगू शकलेले नाही, असं सायली मधुभाऊंना सांगत असते. आणि त्यासोबतच सायलीचं असं म्हणणं असतं की मला जर माहिती नव्हतं तर मी तरी कसं सांगणार ना, हा प्रश्न सायलीने समोर उभा केलेला असतो. मधुभाऊंच्या लक्षात येतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि कशामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत हेही मधुभाऊंच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. प्रिया मात्र आता दारात उभी असते आणि मग लगेचच कल्पना म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का तन्वी, आता उखाणा घेऊन तुला माप ओलांडायचं आहे. त्यावरती प्रियाचं असं म्हणणं असतं की कल्पना मामी, माझी अशी इच्छा आहे की माझा गृहप्रवेश सायलीने केला पाहिजे. सायली या घरची मोठी सून आहे, तर या घरच्या थोरल्या सुनेने माझा गृहप्रवेश केला पाहिजे. तेव्हा मात्र या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते काय हे, आणि कसं माहिती आहे का, आम्ही तिला या घरची सून मानतच नाही आहे, तर तिच्याकडून गृहप्रवेश होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग इकडे अर्जुन पण अगदी वेड्यासारखा पाहत असतो. तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही मिसेस सायली तुम्ही जायचं नाही. त्यावेळेस कल्पना आणि पूर्णाजी सांगू लागतात की ती जर या घरची सूनच नाही तर मला सांग की काही झालं तरी तिच्याकडून गृहप्रवेश का करून घ्यायचा आहे. हे कल्पना आणि पूर्णाजीचं बोलणं असतं. त्यावरती मात्र इकडे लगेचच बोलायला सुरुवात होते, ती म्हणजे प्रियाची. प्रियाचं जे नाटकी वागणं असतं ते मात्र सुरू होतं. ती म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, की या घरात मी माणसं जोडायला आलेली आहे, मला माणसं जोडायची आहेत आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण सायलीच्या बाबतीत काय विचार करता, पण मी जे खरं आहे ते सांगत आहे. मला या घरात माणसं जोडायची आहेत आणि माणसं जोडायची आहेत म्हणूनच मला आत्ता सायलीच्या हातून गृहप्रवेश हवा आहे. खरं तर प्रियाचा डाव वेगळाच असतो. प्रियाला सायलीला तिच्या पुढे झुकवायचं असतं, त्यासाठी तिला हा गृहप्रवेश सायलीकडून करून घ्यायचा असतो. परंतु इकडे सायली म्हणत असते की नाही, आणि त्याचबरोबर अर्जुनचा हट्ट असतो, तो म्हणजे काहीही झालं तरीही माझी बायको गृहप्रवेश करणार नाही, असं इकडे अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. त्याचबरोबर इकडे पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना यांचंही म्हणणं असतं काही झालं तरी ती मुलगी तुझा गृहप्रवेश करणार नाही, जर आम्ही तिला सून म्हणून स्वीकारलेलं नाही तर हे शक्यच नाही. इकडे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि अर्जुन मात्र विसरत नाही की नक्की ह्या प्रियाचा डाव काय आहे. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही या घरातली लोक जर माझ्या बायकोला सून मानत नसतील तर हे काम तिनं करणार नाही. मग आता माझी एक अशी अट आहे, ती म्हणजेच की जर तुम्ही माझ्या बायकोला या घरची सुभेदारांची थोरली सून म्हणून स्वीकारणार असाल तर माझी बायको औक्षण करेल आणि गृहप्रवेश करेल. त्यावेळेस पूर्णाजी म्हणू लागते की तू ब्लॅकमेल करतोयस. तेव्हा अर्जुन खूपच चिडतो आणि अर्जुन म्हणू लागतो की मी ब्लॅकमेल करत नाही, तर ही मुलगी ब्लॅकमेल करते, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. आणि त्यासोबतच अर्जुनचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही या मुलीनं ब्लॅकमेल केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळेजण असे बोलत आहात, कारण आम्हाला माहिती आहे की हे सगळं काय आहे. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की अहो थांबा, कसं आहे माहिती आहे का, तिला जर असं वाटत असेल की मी तिचा गृहप्रवेश करावा तर मी तयार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, त्यांनी मला सून मानू द्या किंवा न मानू द्या याने काहीच फरक पडत नाही, परंतु तिचा गृहप्रवेश करणं हे कर्तव्य आहे. कारण या घरामध्ये सुनेचा मान किती जपला जातो, सुनेचं मन किती जपलं जातं हे मला चांगलंच माहिती आहे, असं सायली सांगत असते. आणि त्यासोबतच अर्जुनला ती बोलत असते. त्यानंतर अर्जुन मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही मिसेस सायली तुम्ही हे करणार नाही. परंतु सायली पण तयार झालेली असते, कारण सायलीला माहिती आहे की या घरामध्ये तिला किती आनंदाने ठेवलं होतं, कल्पनाने तिचा कसा स्वीकार केलेला होता, या सर्व गोष्टी सायलीला माहिती आहेत. परंतु आता पूर्णाजी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरी अर्जुन, तुला वाटत असेल की तुझ्या बायकोचा आम्ही स्वीकार करावा, पण ती गोष्ट मात्र होणार नाही, या भाषेत ती स्पष्ट सांगत असते. अर्जुनला मात्र राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, काही झालं तरी माझी बायको गृहप्रवेश करायला येणार नाही, हे अर्जुनचं म्हणणं असतं. परंतु या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र काहीही झालं तरीही
प्रिया मात्र जे काही कांड करत आहे, तिचं जे कांड आहे ते इतकं भयानक असतं की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि त्यासोबतच प्रियाला असं वाटत असतं की तिनं जे काही वागत आहे, तिनं जे काही करत आहे, त्यामुळं घरातल्या कोणाला तिच्याबद्दल संशय येणार नाही. पण तिनं जे काही करत आहे त्याबद्दल मात्र अर्जुन सायलीला चांगलंच माहिती असतं. सायली म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, सुभेदारांच्या घरामध्ये तू आता धाकटी सून म्हणून येणार आहेस ना. बरोबर आहे, मग धाकट्या सुनेचा मान तर जपलाच पाहिजे असं ती सांगत असते. आणि ती म्हणत असते, काळजी करू नकोस, कसं आहे तुझा मान कसा जपायचा हे मला चांगलंच माहिती आहे, पण त्याचबरोबर आत्ता तुझा गृहप्रवेश करायला मी तयार आहे असं म्हणत सायली येते. आणि सायली सांगू लागते, कसं आहे माहिती आहे का, आत्ता ह्या उंबरठ्याच्या बाहेर तू उभी आहेस आणि उंबरठ्याच्या आतमध्ये मी उभी आहे, त्यामुळं या घरात तुझ्या आधी मी आलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेव. आणि आत्ता माझी धाकटी जाऊ म्हणून तू या घरामध्ये येत आहे असं सायली ते स्पष्टपणे सांगत असते. सायली प्रियाला ऐकवत असते, प्रियाला म्हणत असते की मी तयार आहे गृहप्रवेश करायला. कारण सायलीला दाखवून द्यायचं असतं प्रियाला की या घरावरती कोणतंही संकट आलं तरी ते उंबरठ्याच्या बाहेर परतवून टाकायची, परतवून लावायची ताकद माझ्यामध्ये आहे ही गोष्ट तिला दाखवायची असते. आणि त्यामुळं तिने आता इथे प्रियाला सांगू लागते की काहीच हरकत नाही आहे, तू ये, तुझा गृहप्रवेश या घरात माझ्याच हस्ते होईल आणि तोही मी करायला तयार आहे. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सायली स्वतः भाकर तुकडा ओवाळून इकडे प्रियाचा गृहप्रवेश करण्यासाठी तयार झालेली असते. सायलीनं ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही या प्रियाच्या बाबतीत काय करायचं आहे ह्या गोष्टी मात्र तिला चांगल्याच क्लिअर आहेत. कारण तिने ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं तिनं हे जे सुभेदारांच्या घरावरती येणारं संकट आहे ते कशा पद्धतीनं उधळून लावायचं आहे हे मात्र तिला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता प्रिया जेव्हा घरात येणार असते तेव्हा तिच्या लक्षात एक गोष्ट येते आणि ती म्हणजेच तिच्या गळ्यात असलेलं लॉकेट. आणि मग तिला कळून चुकतं की हे जे लॉकेट आहे हे लॉकेट जर मधुभाऊंनी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मधुभाऊंच्या लक्षात येईल की हे जे लॉकेट आहे हे माझं नसून तर सायलीचं आहे. आणि हे जर मधुभाऊंनी सगळ्यांच्या समोर सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही गोष्ट आता प्रियाच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच तिनं ते लॉकेट पदराच्या आड लपवलेलं असतं. सायली मात्र दारात उभी आहे. पहिल्यांदा भाकर तुकडा ओवाळून टाकते. त्यानंतर तिने आता औक्षणाचं ताट हातात घेतलेलं असतं. सगळी तयारी तर झालेली असते आणि त्यामुळं आता सायली ते करत असते तेव्हा कल्पना सांगते की उखाणा घेऊन यायचा आहे. मग इकडे लगेचच विमल म्हणते की वहिनी कसं आहे माहिती आहे का, अशी पद्धत आहे, माप ओलांडणारी आणि तिचं औक्षण करणारी या दोघींनीही उखाणा घ्यायचा असतो. मग प्रिया जो उखाणा घेते तो उखाणा पाहून खरं तर तिने असं त्यात सांगत असते ते म्हणजेच की आत्तापर्यंत मी खूप दिवस वाट पाहिलेली होती पण फायनली तो क्षण आलेला आहे आणि मी सुभेदारांच्या घरामध्ये माप ओलांडून आलेच असं तिचं म्हणणं असतं. आणि सायली पण तिला अगदी तोडीस तोड उत्तर देत असा उखाणा घेते आणि तीही दाखवून देते की काहीही झालं तरीही या सुभेदारांच्या घरामध्ये तू माप ओलांडून आलेली असलीस तरीही तिचं एक म्हणणं असतं ते म्हणजे सायली आता म्हणून दाखवते. सायलीचं असं म्हणणं आहे की तू या घरात माप ओलांडून आली असली तरी या संकटाशी सामना करायला इथे अर्जुनरावांच्या साथीने मी खंबीरपणे उभी आहे असं सायलीने पण दणदणीत असा उखाणा घेऊन प्रियाला तिथल्या तिथे उत्तर दिलेलं असतं. आणि सगळेजण पाहतच राहतात. प्रियाचं असं म्हणणं असतं की तीही एवढी संकट आली तरी मी अश्विनच्या मदतीने सुभेदारांच्या घराचा उंबरठा ओलांडून या घरामध्ये गृहप्रवेश केलेला आहे. परंतु सायली अर्जुनच्या या प्रयत्नांमुळं आता प्रियाने जरी माप ओलांडून या घरामध्ये गृहप्रवेश केलेला असला तरीही सायली आणि अर्जुन प्रियाला कसं वठणीवर आणणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली ही सुभेदारांच्या घरची थोरली सून आहे आणि सायलीने प्रियाचा गृहप्रवेश आता केलेला असतो. प्रिया मात्र आता घरामध्ये गृहप्रवेश करून येत आहे. परंतु प्रियाला माहीत नाही आहे की तिच्यावरती किती संकट चालून येणार आहेत अर्जुन सायली. तिने सुभेदारांच्या घरची सून झाली असली म्हणून तिला कोणत्याही गोष्टीतून सूट मात्र देणार नाहीत. अर्जुन सायली पाहत असतात. आता अर्जुन सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो. पाठीमागून मधुभाऊ आलेले असतात. मधुभाऊही सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि तिला
बोलत असतात, तिच्याशी तिला आधार देत असतात. आता प्रिया आणि अश्विन येऊन बसलेले असतात आणि आता पुढचे विधी सुरू करायचे असतात. पुढचे विधी म्हणजे आता अंगठी शोधण्याचा खेळ सुरू होणार असतो. जेव्हा अंगठी शोधायचा खेळ सुरू करायचा असतो तेव्हा इकडे तिला सांगितलं जातं की आता ही जी अंगठी आहे, ज्याने शोधेल त्याचं संसारावरती राज्य असणार आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की म्हणजे ही अंगठी तर मी शोधणार आहे. तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात की नाही तन्वी, ही अंगठी तुला शोधायची आहे, असं म्हणत ते तिच्याशी बोलत असतात आणि अश्विनला म्हणतात की हे सगळं माझी सूनच करणार आहे, असं कल्पना सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, एवढं मोठं संकट आलं आणि तुम्हाला त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे, तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, पण मी आणि माझी बायको इथे अजिबात थांबणार नाही, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे बाकीचे सगळेजण पाहतच राहतात आणि अर्जुन आणि सायली या दोघांनाही तिथे थांबण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो आणि ते दोघंही तिथून निघून जाऊ लागतात. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन स्पष्टपणे तिथं सांगत असतो की आम्हाला या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि काहीही झालं तरीही ही गोष्ट तुम्ही जी करताय ती चुकीची आहे. पूर्णाजी, आजपर्यंत या घरावरती आलेल्या प्रत्येक संकटातून माझ्या बायकोने या घराला बाहेर काढलेलं आहे, परंतु तुम्ही मात्र माझ्या बायकोच्या बाबतीत प्रत्येक वेळेस वेगवेगळं कारस्थान करत राहिलेलं आहात, हे अर्जुनचं बोलणं असतं. त्यासोबतच अर्जुन आणि सायली आता रूममध्ये निघून जातात. त्यावेळेस विमल तिथं असते आणि मग पुढचे खेळ चालू करायचे आहेत असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र विमल म्हणत असते पण दादा आणि वहिनींशिवाय. तेव्हा कल्पना म्हणत असते की अश्विनचे बाबा, त्यांचं कंपनीचं काम होतं म्हणून ते गेलेलेच आहेत ना, मग हे दोघं नसले म्हणून काय फरक पडतो, असं कल्पना सांगत असते. आणि त्यासोबतच कल्पनाचं असं म्हणणं असतं की या दोघांची मला अजिबात गरज नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही आत्ता हे दोघंजण का चिडलेले आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण प्रियाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळाच राग आहे आणि म्हणूनच त्यांच्या डोक्यामध्ये या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. इकडे आता प्रतिमा उठते आणि प्रतिमा म्हणते की मलाही गेलं पाहिजे, कारण पूर्णाजी म्हणालेली असते की इथं जी लोकं आहेत किंवा इकडे कल्पना म्हणत असते की इथं जेवढे लोक आहेत ते सगळे लोक तन्वी तुझ्या बाजूने विचार करणारे आहेत, तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करणारे आहेत. इकडे प्रतिमा म्हणत असते की मला गेलं पाहिजे, कारण एकतर घरी कोणालाही या लग्नाबद्दल काहीच माहिती नाही. आता घरी गेल्यानंतर रविराज यांची काय प्रतिक्रिया असेल ते खूपच महत्त्वाचं असणार आहे. आता मला घरी जाऊन हे सगळं बघायला पाहिजे. आणि त्याचवेळी प्रिया मात्र आईला मिठी मारते, रडायचं नाटक करू लागते. खरं तर कधी एकदा ही प्रतिमा इथून जाते असं प्रियाला झालेलं असतं आणि ती मात्र रडायचं नाटक करत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा म्हणत असते की मी अर्जुन सायलीला भेटून येते आणि इकडे प्रिया म्हणत असते की आई काळजी घे तुझी आणि बाबांची, कारण आजकाल तुला आजार झालेला आहे, तुला काहीही आठवत नाही, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की प्रतिमा तू काळजी करू नकोस, तन्वीच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही याची खात्री मी देतो तुला. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रतिमा म्हणत असते की तन्वी, अश्विनवरती माझा पूर्ण भरोसा आहे, पण तू मात्र तुझ्या रागावरती कंट्रोल कर, तुझ्या रागावरती कंट्रोल करणं तुला गरजेचं आहे. आणि तू या घरामध्ये लहान आहे, मोठ्यांनी कोणी काही बोललं तर त्यांच्या उत्तराला प्रतिउत्तर देऊ नको, प्रश्नाला प्रतिप्रश्न करू नकोस, असं ती सांगत असते. या घरामध्ये तू नाती जोडण्यासाठी आलेली आहे, नाती जोड आणि निवांत राहा, असं तिचं सांगणं असतं. परंतु इकडे मात्र पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सायली आणि अर्जुन मात्र विचार करत बसलेले असतात. सायली आणि अर्जुनचा प्रश्न असा असतो की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्याही क्षणी आता हे जे संकट घरावरती आलेलं आहे या संकटाशी कसा सामना करायचा. कारण इकडे सायली म्हणत असते की मलाही खूप राग आलेला आहे, पण मलाही सुचत नाही आहे की मी नक्की कशा पद्धतीनं वागणार आहे, कशा पद्धतीनं बोलणार आहे, हे सायलीचं म्हणणं असतं. परंतु इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र तेवढ्यातच तिथे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा सायली आणि अर्जुन या दोघांचीही माफी मागू लागते. ती म्हणत असते की मला माफ करा, मला पूर्णाजीने सांगितलं होतं, म्हणजे पूर्णाईने मला सांगितलेलं होतं आणि त्यामुळंच मला या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं लपवाव्या लागलेल्या आहेत. आणि ती म्हणते
की खरंच माझ्याकडनं चूक झालेली आहे, पण अश्विनसारखा मुलगा माझ्या मुलीसाठी नवरा म्हणून असेल, तिचा साथीदार म्हणून असणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो, पण प्रतिमात्या तुला माहीत नाही आहे, अश्विनसारखा मुलगा हा त्या प्रियाच्या जाळ्यात सापडू शकतोय, तिच्यामुळं त्याच्या आयुष्याचं वाटोळं होतं आहे. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की अरे तसं नाही आहे, अश्विनमधला जो चांगुलपणा आहे त्याच्यामुळं कदाचित तन्वीमध्ये बदल होईल, लोक बदलतात. तेव्हा प्रतिमाला लगेचच अर्जुन म्हणत असतो की हो लोक बदलतात, पण तन्वी ही बदलणारातली नाही, काहीही झालं तरी तन्वीला बदलायचंच नाही आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या समोर प्रतिमा हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की मला माफ करा, मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवलेली आहे आणि त्यासोबतच मी असं करायला नको होतं. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमात्या माफी कशाला मागताय, जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा आमच्या बाजूने तुम्ही बोललेला आहात, आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहात, त्यासाठी आम्ही तुमचा आदरच करत आहोत, तुमच्या मनाबद्दल आमच्या मनात जरासाही राग नाही. तेव्हा अर्जुनला प्रतिमा म्हणू लागते की अर्जुन तुझ्या मनातही माझ्याबद्दल राग नाही ना. तेव्हा अर्जुन सांगत असतो की नाही प्रतिमात्या, तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग नाही. त्याचबरोबर अर्जुन प्रतिमाच्या गेल्यानंतर सायलीला म्हणत असतो मी 2च इनोसंट माणसं पाहिलेली आहेत. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्यामध्ये एक इनोसंट व्यक्ती आहे ती म्हणजे प्रतिमात्या आणि दुसरी इनोसंट व्यक्ती आहे ती म्हणजे तुम्ही, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन हे बोलत असतो आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र सायली म्हणत असते हो प्रतिमात्या खरंच खूप छान आहेत आणि प्रतिमात्यामुळंच हे सगळं होत आहे आणि आज त्यांच्यामुळंच आपलं लग्न झालेलं आहे, असं सायलीचं म्हणणं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने पुन्हा ते ड्रॉ केलेला आहे, त्याचा केस स्टडी सुरू झालेला आहे आणि त्याच्या केस स्टडीनुसार त्याने आता ठरवलेलं असतं त्या पद्धतीने त्याने पुढचा प्लॅन केलेला असतो. आणि सायली म्हणत असते की तुम्ही सरंजामींचा फोटो यामध्ये का लावलेला आहे, असं सायली अर्जुनला विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की विलासला भेटायला तिथे जर महिपत आला असेल तर ते त्या सरंजामीला माहिती असणार आहे, आपल्याला या खुनाच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळं साक्षी, महिपत, प्रिया, विलास, सरंजामे या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. आणि नेमकी त्याच वेळेस आता प्रिया ब्रेकफास्ट घेऊन वरती सायली आणि अर्जुनच्या रूमकडे येत असते आणि ती दरवाजा उघडते आणि अर्जुन सायलीचं हे जे चित्र आहे ते समोर आल्यानंतर प्रियाच्या पायाखालची मात्र जमीन सरकलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.